नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. संक्रांतीला चुकूनही या 5 वस्तू कोणालाही देऊ नका, नाहीतर देवी लक्ष्मी तुमच्या घरातून निघून जाईल आणि तिची जागा दरिद्रता किंवा अलक्ष्मी घेईल. बुधवारी 14 जानेवारी 2026ला यंदाची मकर संक्रांत आलेली आहे. यंदा संक्रांतीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून माथ्यावर केशराचा टिळा आहे. संक्रांतीने हातात गदा घेतलेली असून ती वयाने कुमारिका आहे. ती बसलेल्या स्थितीत आहे. तिच्या हातात जाईचं फूल आहे आणि ती पायस भक्षण करत आहे. या वर्षीची संक्रांत म्हणजे 2026ची संक्रांत कशावर आहे हा सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. नक्की चॅनलवर जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर मंडळी, मकर संक्रांतीला स्नान, दान, जप, तप इत्यादी शुभकर्म तसेच काही खात्रीशीर ज्योतिषी उपाय केल्यामुळे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होत असते. फक्त या गोष्टी आपल्याला मकर संक्रांतीच्या पुण्यकाळात करायच्या असतात. 2026ला संक्रांत 14 जानेवारी या दिवशी आलेली आहे. तर या दिवशी संक्रांतीचा पुण्यकाळ आहे दुपारी 3:06 सूर्यास्तापर्यंत, म्हणजे 6:20 तर या सगळ्या धार्मिक गोष्टी आपल्याला पुण्यकाळात करायच्या आहेत. तसेच मकर संक्रांत झाल्यानंतर किंक्रांतीचा एक दिवस सोडून द्यायचा आहे, कारण त्या दिवशी संक्रांतीची कर असते. त्यानंतर रथसप्तमीपर्यंत देखील दानधर्म आपण करू शकतो. म्हणजेच काय, सकाळी सूर्योदयापासून सायंकाळी सूर्यास्तापर्यंत वानवसा किंवा मकर संक्रांतीच्या निमित्ताने दानधर्म, त्या दिवशी काही वस्तू गरजू लोकांना तसेच आपल्या विवाहित महिलांना, आपल्या सख्यांना देत असतात. पण हे करत असताना आपल्याला काही अशा वस्तू असतात की त्या द्यायच्या आपल्याला टाळायच्या आहेत. तर त्या गोष्टी कोणकोणत्या आहेत ते आपण बघूया. तर मंडळी, मकर संक्रांतीलाच उत्तरायण सुरू झालेलं असतं. ते यासाठी मकर संक्रांतीच्या दिवसापासून पुढे जून महिन्यापर्यंत सूर्य उगवताना आपल्याला काहीसा उत्तरेकडे झुकलेला दिसतो आणि तो स्पष्टपणे दिसतो. आता धार्मिक मान्यतेनुसार सूर्य उत्तरायणात असणं म्हणजे साक्षात आपल्यासाठी मोक्षाचे दार उघडलेले असणं असं म्हणतात. म्हणूनच तर महाभारतात पितामह भीष्म हे युद्धातील बाणांनी जखमी होऊन जेव्हा मृत्यूशय्येवर पडलेले होते, तरी पण ते स्वतःचा प्राण त्यागण्यासाठी उत्तरायणाची वाट बघत होते, कारण त्यांना मोक्ष मिळावा म्हणून ते वाट बघत होते. तर अशा महत्त्वाच्या असलेल्या संक्रांतीच्या दिवशी आपल्याला दानधर्म करायचा असतो, जेणेकरून त्याचं पुण्यफळ आपल्याला मिळेल आणि वेळोवेळी संकटकाळी आपल्याला त्याचीच मदत होईल. पण यामध्ये काही वस्तू आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायच्या आहेत की त्या वस्तू आपल्याला कुणालाही वाण म्हणून द्यायच्या नाही आहेत, दान म्हणून द्यायच्या नाही आहेत. त्या कोणत्या गोष्टी आहेत ते आपण बघणार आहोत. आता आपण पहिली वस्तू बघूया की जी आपल्याला दानही करायची नाही आणि वाण म्हणून सुद्धा आपण देऊ शकत नाही. आता बरेच जण काय करतात की शनीची 7.5 जावी म्हणून तेलाचे देखील दान करतात आणि बरोबर पण आहे. शनीची 7.5 कोणतीही पीडा, शत्रू समस्या असल्यानंतर शनिवारी शनी मंदिरात किंवा कोणत्याही मंदिरात नाहीतर अमावस्येला गोरगरिबांना तेलाचे दान केल्यामुळे शनीची 7.5 दूर होते, त्यांचा आशीर्वाद मिळतो. तेलाचे दान करणाऱ्याला प्राप्त होत असते. पण शनिदेव हे सूर्यपुत्र आहे आणि पितापुत्रांचे एकमेकांशीच विशेष पटलेले नाही आणि मकर संक्रांत हा सूर्याच्या उपासनेचा सण आहे. म्हणून तेलाचं दान आपण कधी करायचं नाही आणि कुणालाही द्यायचं नाही. आता आपण महिला संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत असतो. तर वाणामध्ये सुद्धा खाद्यतेलाचं एखादं लहान पॅकेट किंवा सुगंधी तेल असेल ते आपण वाण म्हणून देत असतो. पण कृपा करून अशी चूक मात्र करू नका. आता आपणही घरातील लक्ष्मीच असतो. आपणच म्हणजे लक्ष्मीनेच इतर लक्ष्मींना खाद्यतेल दिलं तर ते योग्य नसते. म्हणून हे आपल्याला टाळायचं आहे. आता आपण दुसऱ्या वस्तूची माहिती घेऊया की जी वस्तू आपल्याला दुसऱ्यांना देता येणार नाही. मकर संक्रांतीच्या वाणामध्ये आणि दानामध्ये ही वस्तू आपल्याला द्यायची नाही आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं, महिला संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू करतात आणि हळदी कुंकू म्हटलं की काही वस्तू वाण म्हणून एकमेकींना देताना आपल्याला दिसतात. तर यामध्ये काही संसार उपयोगी वस्तूसुद्धा देतात. तर यात काही महिला टोकदार आणि धारदार वस्तू देतात. तर हे मात्र आपल्याला टाळायचं आहे. यामध्ये किशनी, सालकाढणी, पिझ्झा कटर, मेकअपचं साहित्य, काय सेफ्टी पिना असतात, ह्या मात्र आपल्याला वाण म्हणून द्यायच्या नाहीये. आता या धारदार आणि टोकदार वस्तू म्हणजे एक प्रकारचं लोखंडच असतं आणि मकर संक्रांतीच्या दिवशी धारदार, टोकदार म्हणजेच लोखंडाचं सामान देणे म्हणजे काय झालं, कुंडलीतून केतू आणि शनी या ग्रहांना कमजोर करून टाकणं आहे. हिंदू धर्मामध्ये अशा वस्तू भेट देणे निषिद्ध मानलेले आहे. त्यामुळे आपल्याला मकर संक्रांतीचे असे कोणतेही वाण आपल्याला द्यायचे नाही. म्हणूनच संक्रांतीच्या दिवशी धारदार, टोकदार,
टोकेरी की जे आपल्या हाताला लागू शकतं असलं आपल्याला दान द्यायचं नाही आणि वाण सुद्धा आपल्याला द्यायचं नाही. आता मंडळी तिसरी वस्तू म्हणजे कपडे. आता बघा मंडळी, संक्रांतीच्या पुण्य काळामध्ये किंवा त्या दिवशी शक्य झाले नाही तर किंक्रांतीचा दिवस सोडून आपल्याला रथसप्तमीपर्यंत सकाळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कोणत्याही वेळी तुम्ही जर कपड्यांचं दान केलं तर कपड्यांचं दान हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं. कारण आपल्याला माहितीच आहे की मकर संक्रांत आणि अगदी रथसप्तमीपर्यंत सुद्धा थंडी खूप असते. त्यामुळे कपड्यांचं जर तुम्ही दान करत असाल तर त्यात ब्लँकेट, चादर, स्वेटर, टोप्या, सॉक्स जर गरजू व्यक्तींना दिलं तर काही लोकांना याची मदत होऊ शकते. तर सूर्यनारायण आपल्यावर प्रसन्न देखील होतात. जर आपण मकर संक्रांतीचं हे दान पितरांच्या नावाने दान केलं तर अतिशय उत्तम. पण मंडळी, काही जण काय करतात, नवे कपडे न देतात जुने कपडे म्हणजे आपण वापरलेले कपडे इतरांना देतात. तर काही महिला काय करतात की आपल्या घरात ज्या महिला काम करायला येतात, ज्या ताई तुम्हाला मदत करायला येतात, त्या ताईंना तुमचे वापरलेले कपडे वाण म्हणून देतात, दान म्हणून देतात. तर असे अजिबात आपल्याला करायचं नाहीये. याचा मात्र परिणाम उलटा होत असतो. म्हणून दान किंवा वाण देताना कधीही जुने वापरलेले किंवा फाटके कपडे कधीही द्यायचे नाहीये, हे लक्षात ठेवायचं. आणि मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण दुसऱ्यांना जे देतो ना तसंच आपल्याला मिळत असते. म्हणून देताना आपण चांगलं द्यायचं आहे, म्हणजे आपल्यालाही चांगलंच मिळत असतं. म्हणूनच आपण दान आणि वाण देताना नेहमी चांगलीच वस्तू द्यायची आहे. आता मंडळी, चौथी वस्तू ही की महिला मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू करतात. म्हणून उत्साहाने वाणाच्या वस्तू खरेदी करायला जातात. त्यामध्ये जास्तीत जास्त वस्तू प्लॅस्टिकच्या घेताना दिसतात, कारण महिलांना हा पर्याय स्वस्त आणि मस्त वाटतो. परंतु आपण पैसे वाचवण्याच्या चुकांमध्ये या हिंदू धर्मातील पावित्र्यच आपण विसरत चाललेलो आहे. मकर संक्रांत म्हणजे एक उपभोगाचा आणि खाण्यापिण्याचा सण म्हणून आपण साजरा करायचा असतो. कारण हिवाळा हा ऋतू त्यासाठी पोषक असतो. दान, धर्म आणि वाण देणं या गोष्टी त्यात येतात. पण मग त्यासाठी सुगडात पुजल्या जाणाऱ्या भाज्या, फळं, तिळगुळ यांनाच खरं वाणवसा म्हणलं जातं. पण हळूहळू या वस्तूंची जागा वेगळ्याच गोष्टींनी घेतलेली आहे. आता हिंदू धर्मामध्ये असं सांगितलं आहे की भांडी, कुंडी या वस्तू जर तुम्हाला दान करायच्या असतील तर त्या तांबं, पितळ, चांदी, सोनं या धातूला जास्त महत्त्व द्यायचं असतं. प्लॅस्टिक, लोखंड, ॲल्युमिनियम या धातूंना आपल्याला महत्त्व द्यायचं नाही. आता मंडळी, मकर संक्रांत ऐकताना आपण नवीन वस्त्र, तिळपात्र, नवे भांडे, सोने दान करावे हे आपण ऐकत असतो. पण करतो मात्र याच्या उलट. दान हे सत्पात्री असावे, गुप्तपणे करावे, आपल्या कुवतीनुसार करावे. पण काय देणे आपल्या हिताचे आहे व काय देणं धोक्याचं आहे याचा विचार करूनच आपल्याला पुढे जायचे असते. आता यातली शेवटची आणि पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे झाडू. आता बघा मंडळी, सणावाराला आपण झाडू खरेदी करत असतो, वेगवेगळ्या गोष्टी खरेदी करत असतो. पण मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला झाडू अजिबात खरेदी करायचा नाहीये. आपण झाडूला लक्ष्मीच म्हणतो, पण तो घेण्यासाठी सुद्धा एक ठराविक वेळ असते. अमावस्या, धनत्रयोदशी किंवा कोणत्याही महिन्यातील शुक्रवारी आपण झाडू खरेदी करत असतो. तर मंडळी, मकर संक्रांतीच्या दिवशी मात्र अजिबात झाडू आपल्याला खरेदी करायचा नाहीये. कारण या दिवशी जर आपण झाडू घेतला तर त्या कारणाने त्याच्या विक्रेत्याला आपण झाडूची किंमत पैसे म्हणून देऊ. पण चुकीच्या दिवशी झाडू घेतला ही एक चूक आणि त्याचे पैसे आपण खर्च केले ही दुसरी चूक. आणि पैसा म्हणजे आपल्याला लक्ष्मीच असते. ही चूक आपण केल्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होण्याची शक्यता असते आणि ती आपल्या घरातून काढता पाय घेण्याची शक्यता असते. मकर संक्रांतीच्या दिवशी तर घरातील झाडूसुद्धा आपल्या नजरेसमोर ठेवू नये असे म्हणतात. म्हणूनच या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्योदयापूर्वी उठून घरातील महिलांनी सगळी झाडलोट करायची असते. किंवा तुमच्या मदतीला कोणी झाडायला पुसायला येत असेल ताई, त्यांना सुद्धा आपण त्या दिवशी लवकर बोलवायचं आहे आणि त्यांच्याकडून हे काम करून घ्यायचं आहे. तर मंडळी, जर तुम्हाला या दिवशी मंदिरामध्ये दानधर्म करण्यासाठी जर झाडू खरेदी करायचा असेल तर ते मात्र एकदम चुकीचं आहे. कारण कोणतंही दान करत असताना कुठेही झाडूचं दान आपल्याला करायचं नाही. आता बरेच जण म्हणतात की आम्ही आमच्या मुलीला सगळं दिलं, अगदी झाडू सुपलीपासून सगळं दिलं, पण ह्या गोष्टी मात्र करू नये. या चुका मात्र आपण आवर्जून टाळायच्या आहेत. तर मंडळी, मला खात्री आहे की या व्हिडिओचा तुम्हाला नक्की फायदा होईल. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.